नमस्कार मुलांनो, आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी आणि आपला विषय आहे मुलांनो गणित. आणि गणितामधलं जे आपलं नवं चॅप्टर आहे ते काय आहे, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आपण मागील इयत्तेमध्ये काय शिकलो होतो, तर दोन संख्यांची जी तुलना आहे ती कशी करायची हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो. तसेच गुणोत्तराच्या रूपात कशी लिहितात ते देखील आपण मागील इयत्तेमध्ये दोन संख्येची तुलना करणं तसेच ते गुणोत्तर रूपात लिहिणं हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो. आता आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत, तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय असतं हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. काय मुलांनो, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याची काही उदाहरणे आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहे आणि नेमकं समप्रमाण म्हणजे काय, व्यस्त प्रमाण म्हणजे काय हे आपण या पाठामध्ये समजून घेणार आहोत. पहा मुलांना, सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, तर समप्रमाण, तो आपल्या प्रकरणाचं नावच काय आहे, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. मग समप्रमाण म्हणजे काय हे आधी आपण काय करणार आहोत, ते आधी आपण समजून घेणार आहोत. समप्रमाण म्हणजे काय, तर डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजेच काय, तर समप्रमाण. आणि दिलेलं चित्र पहा. आता हे जे चित्र आपल्याला दिसत आहे कुठल्या मुलांना, A, B, C आणि D ह्या आपल्याला जे काही इथे वर्तुळ दिसत आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. आणि वर्तुळ दाखवलेल्या व्यासामुळे वर्तुळाचे झालेले भाग देखील आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. पहा, हे फक्त वर्तुळ आहे का, नाही. तर वर्तुळ कसे असतात, तर वर्तुळ हा फक्त असा असतो. पण या वर्तुळाचे इथे काय झालेले आहेत, तर आपण इथे या वर्तुळाचे भाग केलेले आहेत. असंख्य भाग आपल्याला एका वर्तुळाचे करता येतात. जसे की बघा, हे जे आपण वर्तुळ काढलेलं आहे त्याचा आपण आधी हाफ पार्ट केलेला आहे. म्हणजे एका वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत, तर 2 भाग झालेले आहेत. त्यानंतर बघा, एका वर्तुळाचे 4 भाग झालेले आहेत. मग बघा, 6 भाग झालेले आहेत, 8 भाग झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला एका वर्तुळामध्ये अनेक भाग जे आहेत ते करता येतात. तर पहा, येथे व्यासांची संख्या तयार होणाऱ्या वर्तुळाच्या भागांची संख्या यांचा काही संबंध दिसून येतो. व्यास म्हणजेच पहा मुलांनो, आपण हे जे वर्तुळ काढलेलं होतं त्याच्यामध्ये एक व्यास आपण दिलेला आहे, एक रेषा आपण काढलेली आहे, त्यालाच काय म्हटलं जातं मुलांनो, तर त्यालाच व्यास असे म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आपण इथे एक व्यास काढलेला आहे आणि त्यामुळे एका वर्तुळाचे 2 पार्ट झालेले आहेत, 2 भाग झालेले आहेत. बघा, ए या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसून येईल की एका वर्तुळाचे 2 भाग झालेले आहेत. बघा, इथे जी ए आकृती आहे तिथे एक वर्तुळ होतं, त्याचे आपण काय केलेले आहे, 2 पार्ट केलेले आहे. तसंच बी मध्ये बघा 1, 2, 3 आणि 4 एवढे काय झालेले आहे, एका वर्तुळाचे 4 पार्ट झालेले आहे. मग बघा, इथे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एक अख्खं वर्तुळ आहे, त्याचे पार्ट किती झालेले आहेत, तर 6 झालेले आहेत. त्याच्यात आपण व्यास किती काढले होते, तर त्याच्यात आपण 6 व्यास जे आहे ते काढले होते. त्यानंतर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. बघा, एका वर्तुळामध्ये 4 आपण व्यास काढल्यामुळे आपल्याला किती पार्ट मिळालेले आहे, वर्तुळाचे किती भाग मिळालेले आहे, तर 8 भाग मिळालेले आहे. तर अशाच प्रकारचे पुढचे देखील आपण काही एक्झाम्पल पाहूया. मुलांना इथे काय सांगितलेलं आहे, आकृती ए मध्ये एका व्यासामुळे वर्तुळाचे 2 भाग झाले आहेत. वर्तुळाचे किती भाग झालेले आहेत, 2 भाग झाल्यामुळे आहेत. ते कशामुळे, तर एका व्यासामुळे. हा जो आपल्याला इथे वर्तुळामध्ये दिसत आहे तो काय आहे, तर वर्तुळाचा एक व्यास आहे. आणि त्या एका व्यासामुळे काय झालेलं आहे, तर एका वर्तुळाचे 2 भाग झालेले आहे. पुढचं एक वर्तुळ आहे बी, ते पहा काय आहे, आकृतीत बी मध्ये काय झालेलं आहे, 2 व्यासामुळे वर्तुळाचे 4 भाग झालेले आहे. आता इथे आपण व्यास बघा किती काढला, हा पहिला व्यास झाला, हा दुसरा व्यास झाला. आपण एका वर्तुळामध्ये 2 व्यास काढलेले आहेत, पण पार्ट किती तयार झालेले आहेत पहा, 1, 2, 3 आणि 4. एका वर्तुळाचे आपल्याला 2 व्यासामुळे काय झालेलं आहे, 4 पार्ट मिळालेले आहेत, 4 भाग आपल्याला एका वर्तुळाचे दिसून आलेले आहे. का, कारण आपण त्याच्यामध्ये किती व्यास काढलेले आहेत, तर 2 व्यास काढले आहेत. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, तर 4 भाग मिळालेले आहेत. पुढे पहा मुलांनो, इथे आकृती डी मध्ये 4 व्यासामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे, एका वर्तुळामध्ये आपण 4 काय केलेले आहेत, तर 4 व्यास काढलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला एका वर्तुळाचे किती भाग मिळालेले आहेत, तर 8 भाग मिळालेले आहेत. पहा, 1,
2, 3 आणि 4. किती व्यास काढलेले आहेत मुलांना आपण? तर 4 व्यास काढल्यामुळे आपल्याला या वर्तुळामध्ये किती भाग मिळालेले आहे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 एवढे आपल्याला पार्ट मिळालेले आहे. तर पुढे पाहूया मुलांनो, व्यासांची संख्या भागिले भागांची संख्या. बघा 1 भागिले 2, 2 भागिले 4 बरोबर 3 भागिले 6 बरोबर 4 भागिले 8. येथे व्यासांची संख्या व त्यामुळे झालेल्या भागांची संख्या यांचे गुणोत्तर कसे आहे? तर त्यांचे गुणोत्तर स्थिर आहे. पहा, आपण ह्या आकृतीमध्ये बघू शकतो की आपण वर्तुळामध्ये जर एक व्यास काढला तर त्याचे भाग किती झालेले आहेत? तर त्याचे भाग 2 झालेले आहेत, म्हणजेच 1 भागिले 2 हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग तोच एक वर्तुळ आहे. पुन्हा त्या वर्तुळामध्ये आपण किती व्यास काढलेले आहेत? तर 2 व्यास काढलेले आहे आणि 2 व्यास काढल्यामुळे त्याचे जे पार्ट आहेत ते किती तयार झालेले आहेत? तर बघा 1, 2, 3, 4 असे 4 पार्ट आपल्याला इथे तयार झालेले मिळतात. नेक्स्ट बघा, जो तिसरा वर्तुळ आपला आहे त्यामध्ये आपण किती व्यास काढलेले आहेत? तर 3 व्यास काढलेले आहे. 3 व्यास काढल्यामुळे आपल्याला किती भाग मिळालेले आहे? तर 6 भाग मिळालेले आहे. पहा, आपण इथे बघू शकतो 1, 2, 3, 4, 5 आणि 6. यासाठी आपल्याला किती व्यास काढावे लागले आहेत? तर 3 व्यास काढावे लागले आहे. एका वर्तुळामध्ये आपण 3 व्यास काढल्यामुळे आपल्याला जे काही पार्ट आहे किंवा भाग आहेत ते किती मिळालेले आहेत? तर ते मिळालेले आहेत 6. त्यानंतर पहा, जे पुढचं आहे, आपण एक वर्तुळ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 4 व्यास काढलेले आहे. किती व्यास काढलेले आहेत? तर 4. आणि त्यामुळे आपल्याला किती भाग मिळालेले आहेत? तर 8 भाग मिळालेले आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. आणि या वर्तुळामध्ये त्यासाठी 8 भाग मिळवण्यासाठी आपल्याला 4 जे आहेत ते व्यास काढावे लागले. त्यामुळेच आपल्याला काय मिळालेलं आहे? तर 8 एवढे भाग मिळालेले आहे. तर म्हणूनच आपण ह्या वर्तुळा नाव बघा काय देणार आहोत. एका वर्तुळाचे 2 भाग पडलेले आहे किंवा एक व्यास काढल्यामुळे आपल्याला 2 पार्ट मिळालेले आहे. म्हणून ते कसं लिहिणार आहोत आपण? 1/2. कारण एक वर्तुळ आहे, एक व्यास आपण त्या वर्तुळामध्ये काढलेला आहे आणि पार्ट 2 मिळालेले आहेत. आता 2/4. 2/4 आपण कसं केलेलं आहे की एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये आपण 2 व्यास दिलेले आहे आणि भाग आपल्याला किती मिळालेले आहेत? तर 4 मिळालेले आहेत. नेक्स्ट बघा 3/6. तर आता 3/6 कसं केलेलं आहे आपण? एका वर्तुळामध्ये 3 व्यास काढल्यामुळे आपल्याला 6 भाग मिळालेले आहे, म्हणून 3/6. मग आता 4/8 कसं मुलांनो? तर 4/8 म्हणजेच एका वर्तुळामध्ये आपण 4 व्यास काढले आणि आपल्याला भाग मिळाले 8. पहा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे? एक उदाहरण दिलेलं आहे. 10 पेनांची जी किंमत आहे ती 60 रुपये असेल तर अशा 13 पेनांची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. बघा, एका पेनाची किंमत किती आहे? तर 10 रुपये आहे. 10 पेनांची जी किंमत आहे ती किती आहे? तर 60 रुपये आहे. तर अशा 13 पेनांची आपल्याला काय काढायची आहे? किंमत काढायची आहे. इथे 10 पेनांची आपल्याला दिलेली आहे, किती आहे? तर 60 रुपये आहे. पण इथे 13 पेनांची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे, म्हणजे आणखी 3 पेनाची किंमत जी आहे ती आपल्याला 60 मध्ये ॲड करायची आहे. बघा इथे आपण बघू शकतो हे काय आहे? तर हे 10 पेन आहे. पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे 10 पेन आहेत आणि ते कितीमध्ये आपण घेतलेले आहेत? तर ते 60 रुपयामध्ये घेतलेले आहे. पण आपल्याला 13 पेनाची गरज आहे, मग त्या 13 पेनाची किंमत किती असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. मुलांना उकल काय आहे की 13 पेनांची किंमत आपल्याला काढायची आहे. किती मुलांना? 13 पेनाची. 10 पेनाची तर माहीत आहे 60 रुपये आहे, मग 13 पेनाची आपल्याला किंमत माहितीच नाही आहे, म्हणून आपण 13 पेनाची जी किंमत आहे ती x मांडणार आहोत. बघा ती x रुपये होईल एवढं आपण मांडणार आहोत. किती पेनांची? तर 13 पेनांची. नंतर बघा पेनांची संख्या व त्याची किंमत समप्रमाणात असल्यामुळे त्याचे जे गुणोत्तर आहे ते मांडून समीकरण आपल्याला मिळवता येते. आपल्याला 10 पेनांची किंमत माहिती आहे, 13ची नाही माहीत, म्हणून आपण काय केलेलं आहे? 13 पेनांची किंमत ही x मांडलेली आहे.
कल पहा मुलांनो काय आहे, 13 पेनांची जी किंमत काढायची आहे ते आपण काय मानलेली आहे, तर ती 1 रुपये एवढी मानलेली आहे. मग बघा, पेनांची जी संख्या व त्यांची किंमत ही समप्रमाणात असल्यामुळे त्याचे जे गुणोत्तर आहे ते कसे असते, ते आपल्याला समीकरणामध्ये मांडायचे असते. म्हणून बघा 10/60. आता 10/60 कसे आले, तर 10 पेनाची किंमत किती आहे, 60 रुपये आहे, म्हणून 10/60 बरोबर. आता इथे आपल्याला किती पेनांची किंमत काढायची आहे, 13. 13/x. x का आले, कारण आपण 13 पेनांची जी किंमत आहे ती x मानलेली आहे, म्हणून इथे आपण 13 घेतलेले आहे. त्यानंतर पहा मुलांनो काय आहे की 10x. आता इथे आपण काय केलेलं आहे, तर इथे आपण तिरकस गुणाकार केलेला आहे. बघा, 10ला x ने गुणलेला आहे आणि 13ला 60ने गुणलेला आहे, म्हणून 10x आपण इथे घेतलेले आहे बरोबर. 13ने जर आपण 60ला गुणलं तर किती येतात मुलांनो, तर 780 हे येतात. मग दोन्ही बाजूंना आपण काय केलेलं आहे, तर 60x ने गुणलेलं आहे, म्हणून बघा x बरोबर 78. आता x बरोबर 78 कसे आले पहा मुलांनो, आपण इथे काय करणार आहोत, तर आधी गुणाकार करून समजून घेणार आहोत, नंतर भागाकार करूया. पहा, आपल्याला इथे काय करायचं आहे, तर 60ला 13ने गुणायचं आहे. बघा, 13 0 0 आणि 13 किती, तर 78. किती मुलांना, 13 78, म्हणजे 780 आपल्या इथे 10x बरोबर आलेलं आहे. आता 10x ने आपल्याला काय करायचं आहे, तर 780ला भागायचं आहे, म्हणून 780 भागिले किती मुलांनो, तर 10. मग बघा, इथे उत्तर काय येणार आहे, तर 780 भागिले 10. मग बघा, हा 0 कट करायचा आहे, हा 0 कट करायचा आहे. 78 1 78. मग x बरोबर किती आलेलं आहे, तर x बरोबर 78 आलेलं आहे. म्हणजेच 13 पेनांची जी किंमत आहे ते आपण काढलेली आहे, ते किती आहे, 78 रुपये एवढी आहे. तर पहा, अशाच प्रकारे आपण जे समप्रमाण आहे त्याचे काही जे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेऊया. पहा, 7 किलोग्राम कांदे 140 रुपयांना, तर 12 किलोग्राम कांदे किती रुपयांना मिळतील असं आपल्याला सांगितलेलं आहे. बघा, 7 किलोग्राम जे कांदे आहे ते 140 रुपयाला मिळत आहे आणि 12 किलोग्राम कांदे मग हे कितीला मिळतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर बघा काय आहे, 12 किलोग्राम कांद्याची जी किंमत काढायची आहे ती 1 रुपये होईल असे आपल्याला मानायचे आहे. 12 किलो जे कांदे आहेत ते आपल्याला त्याची किंमत माहिती नाही आहे, म्हणून आपल्याला ते काय मानायचे आहे, तर ते x मानून आपण इथे घेतलेलं आहे. बघा, 12 किलोग्राम कांद्याची किंमत माहीत नसल्यामुळे आपण ते काय मानलेलं आहे, तर x मानलेलं आहे. मग समीकरण आता आपण कसं सोडवणार आहात, आणि ते काय आहे, तर समप्रमाणचं काय आहे हे उदाहरण आहे. तर पहा, 7/140. 7/140. 7 किलोग्राम कांद्याची किंमत किती आहे, तर 140 रुपये एवढी आहे, म्हणून बरोबर 12. आता 12 किलोग्राम कांद्याची किंमत आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून आपण काय घेतलेले आहे, x घेतलेले आहे, म्हणून 12/x. आता इथे काय करणार आहोत, तर तिरकस गुणाकार आपण इथे करून घेणार आहोत. बघा, 7x आणि 12ला काय करायचं आहे, 140ला 12ने गुणायचं आहे. मग आपलं उत्तर बघा काय आलेलं आहे, तर 7x बरोबर 12 गुणिले 140. आपण काय केलेलं आहे, दोन्ही बाजूंना 140 x ने गुणलेलं आहे. मग बघा, x बरोबर 12 गुणिले 140/7. तर पहा मुलांना, इथे 7 1 7 आणि 7 2 14. मग किती आलेलं आहे, 12 गुणिले 20 हे आपलं आलेलं आहे. बघा, x बरोबर किती, तर 12 गुणिले 20, आणि मग 20ला आपल्याला काय करायचं आहे, 12ने गुणायचं आहे. मग आपलं उत्तर किती येणार आहे, तर 240 एवढं येणार आहे. इथे आपण गुणाकार केलेला आहे कसला, तर 12 गुणिले 20 बरोबर 240. म्हणून 12 किलोग्राम कांद्याची जी किंमत आहे ते आपल्याला इथे मिळालेली आहे. ती किंमत किती आहे, तर ती 240 रुपये एवढी किंमत आहे. पुढचं उदाहरण पाहूया. तर पहा, आणखी एक पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहोत. तर 2 मोबाईलची किंमत किती आहे, तर 16,000 रुपये आहे, आणि 13 मोबाईलची खरेदी आपल्याला करायची आहे, तर एकूण किती रुपये लागतील.
आपल्याला 13 मोबाईल ची किंमत जी आहे ते आपल्याला माहीत नाही आहे, म्हणून आपल्याला काय म्हणायचे आहे तर 13 मोबाईलची जी किंमत आहे ती आपल्याला x ही मानायची आहे. म्हणून बघा 13 मोबाईलची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे, म्हणून ती सध्या तरी आपण काय करूया तर ती ₹1 आहे एवढे मानूया. त्यानंतर मोबाईलची संख्या व त्याची किंमत कशी आहे तर समप्रमाणात असल्यामुळे त्याचे जे गुणोत्तर आहे ते आपण समीकरणामध्ये मांडणार आहोत. तर बघा 2/16,000 बघा 2/16,000 मोबाईलची किंमत तर आपल्याला माहिती आहे किती आहे तर ₹16,000 आहे. म्हणून बरोबर 13 मोबाईलची किंमत आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून ती किंमत आपण किती मानलेली आहे तर x मानलेली आहे, म्हणून 13/x. तर पुढे पाहूया मुलांना 2x. आता इथे देखील आपण काय केलेलं आहे तर तिरकस गुणाकार केलेला आहे, म्हणून काय आलेलं आहे 2x बरोबर 13 गुणिले 16,000. बघा 2x बरोबर 13 गुणिले 16,000. दोन्ही बाजूने आपण काय केलेलं आहे 16,000 x ने गुणलेलं आहे. मग बघा x बरोबर किती तर 13 गुणिले 16,000/2. मग इथे आपल्याला काय करायचं आहे तर 2 आणि 2/8 म्हणजे आपल्याला आता कशाचा गुणाकार करायचा आहे तर 13 गुणिले 8,000चा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि आपलं येणारं उत्तर आपल्याला बघायचं आहे. तर पहा मुलांना आपल्याला कशाचा गुणाकार करायचा होता तर 13 गुणिले 8,000 बरोबर किती होतात तर 1,04,000 एवढं उत्तर आपलं येतं. म्हणजेच 13 मोबाईलची किंमत जी आहे ती किती आहे तर 13 मोबाईलची किंमत आहे ते 1,04,000 एवढी जी किंमत आहे ती 13 मोबाईलची आहे. तर पहा मुलांना आपण समप्रमाण हे जे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे चॅप्टर आपण पाहत होतो, यामध्ये आपण समप्रमाणाचे काही उदाहरणं जे आहेत ती समजून घेतलेली आहेत. आता आपण पाहणार आहोत व्यस्त प्रमाण. आणि व्यस्त प्रमाणालाच काय म्हणतात इनवर्स प्रॉपोर्शन हे व्यस्त प्रमाणाला म्हणतात. तर पहा वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत. आता एक वृक्षारोपण आपण करायला घेतलेलं आहे आणि त्यासाठी 90 एवढे काय करायचे आहेत खड्डे खोदायचे आहेत. म्हणून त्यासाठी काही स्वयंसेवक जमले. एक स्वयंसेवक रोज काय करतो एक खड्डा खणतो. मग 15 स्वयंसेवकांना ते खड्डे खणायला किती वेळ लागतो तर 90/15 बरोबर किती 6 दिवस लागतील. मग 10 स्वयंसेवक जे आहेत ते खड्डे खणायला त्यांना 90/10 म्हणजेच 9 दिवस लागतील. तसेच स्वयंसेवकाची संख्या कमी झाली की लागणारे दिवस वाढतात. या उलट स्वयंसेवकाची संख्या वाढली तर कामाचे दिवस कसे होतात तर कमी होतात. साहजिकच आहे मुलांनो. ज्या ठिकाणी जर दोन माणसाने जर 4 दिवसाचे काम तो एका दिवसामध्ये करत असेल तर त्याच ठिकाणी जर 4 माणसाऐवजी आपण 8 माणसं घेतले तर ते काम किती दिवसामध्ये होईल तर एकच दिवसामध्ये होईल. म्हणजेच ज्या ठिकाणी कामगार जास्त असतील त्या ठिकाणी काय होतं तर जे काम आहे ते लवकरात लवकर होत असतं, कमी दिवसामध्ये होत असतं. ज्या ठिकाणी कामगारांची संख्या ही कशी आहे कमी आहे त्या ठिकाणी लागणारा जो कालावधी आहे दिवसांची जी संख्या आहे ती देखील काय होते तर वाढत जाते. यालाच काय म्हणतात तर व्यस्त प्रमाण असे म्हणतात. तर पहा मुलांनो काही एक्झाम्पल दिलेलं आहे आणि कसलं आहे हे तर व्यस्त प्रमाणचं हे एक उदाहरण आहे. म्हणतात की एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात. एक उंच मोठी भिंत बांधायची आहे आणि 15 मजूर आहेत. त्या 15 मजुरांना किती वेळ लागत आहे तर 8 तास लागत आहेत. तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील. आता इथे मजुरांची जी संख्या आहे ती कशी झालेली आहे कमी झालेली आहे. मग साहजिकच काय होणार आहे तासांची संख्या देखील काय होणार आहे तर वाढणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 15 मजूर आहेत म्हणून 8 तास लागलेले आहेत आणि काही मजूर कमी केलेले आहेत म्हणजे 12 मजूर केलेले आहेत. तर आता या ठिकाणी काय होणार आहे तर तासांची जी संख्या आहे ती वाढणार आहे. म्हणून मजुरांची संख्या वाढली की कामाचे तास देखील काय होतात तर कमी होतात. मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ यांचे प्रमाण कसे असते तर व्यस्त असते. मजुरांची संख्या व भिंत बांधायला लागणारे तास यांचा गुणाकार स्थिर आहे. आता x या चलाचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. म्हणून 12 मजुरांना 1 तास लागतात असे आपण मानणार आहोत. 12 मजुरांना काय करतात तर 1 तास लागतात असे आपण काय करणार आहोत तर मानणार आहोत. म्हणून 15 मजुरांना 8 तास लागतात हे आपल्याला माहीत आहे.
12 मजुरांना किती तास लागतात? इथे आपल्याला मानायचं आहे की 12 मजुरांना किती तास लागतात ते आपल्याला माहीत नाहीये, म्हणून आपण x तास लागतात असं आपण इथे गृहीत धरणार आहोत. हा मुलांनो, 12 मजुरांना 1 तास लागतात असे आपण मांडलेले आहे. त्यानंतर 15 मजुरांना 8 तास लागतात हे आपल्याला माहीतच आहे, पण 12 मजुरांना किती तास लागतात हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण x मानलेला आहे. मग 12 मजुरांना 1 तास लागतात. 12 गुणिले x बरोबर 15 गुणिले 8. मग 12x बरोबर 15 8 120 आणि x बरोबर किती मुलांना? आपल्याला 120 ला काय करायचं आहे? 10 ने भागायचं आहे आणि उत्तर आपलं काय येणार आहे? तर 10 दिवस एवढं येणार आहे. म्हणजेच 2 दिवस इथे वाढलेले आहे. 15 ऐवजी 12 मजूर झालेले आहेत आणि तासांची संख्या 8 ऐवजी किती झालेली आहे? तर 10 झालेली आहे. म्हणजे आपल्याला इथे जे व्यस्त प्रमाण आहे ते मजुरांचं दिसून येत आहे. म्हणून यावरून 12 मजुरांना भिंत बांधायची असेल तर किती दिवस लागणार? तर 10 दिवस लागणार. आपले उत्तर काय आलेलं आहे? तर 10 तास एवढं आलेलं आहे. जर 15 मजुरांना 8 तास लागतात तर 12 मजुरांना 10 तास लागणार आहेत. इथे काय झालेलं आहे? इथे मजुरांची व्यस्त प्रमाण आपल्याला इथे दिसून येत आहे. जसं की 15 गुणिले 15/8 आणि 12 किती मुलांनो? तर 10. इथे मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे तासांची संख्या काय झालेली आहे? वाढली आहे आणि आपल्याला इथे किती तास लागणार आहेत? तर 10 तास लागणार आहे. एक उदाहरण पाहूया मुलांनो. बघा काय आहे? एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता इथे दोन जे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतील. किती? 5 मजुरांना 12 दिवस लागतील. तर 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील? आता इथे काय सांगितलेलं आहे? मजुरांची संख्या कमी आहे आणि एके ठिकाणी मजुरांची संख्या वाढवलेली आहे. तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपण इथे काढणार आहोत. बघा, मजुरांची संख्या वाढली की काय होतं? साहजिकच आहे, दिवसांची संख्या ही कमी होते. मग मजुरांची संख्या व त्यांना लागणारा वेळ हा काय असतो? तर व्यस्त प्रमाणात असतो. म्हणून आता x या चलाचा आपण काय करणार आहोत? तर वापर करून हे उदाहरण सोडवणार आहोत. म्हणून 6 मजुरांना किती दिवस लागतात? तर x दिवस लागतात असे आपण मानूयात. मग 5 मजुरांना 12 दिवस लागतात हे आपल्याला माहितीच आहे. 6 मजुरांना 1 दिवस लागतात, म्हणून 6 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. मग 6x बरोबर 5 गुणिले 12. तर पहा मुलांनो, 6 मजुरांना 1 दिवस लागतात असे आपण इथे मानलेलं आहे आणि 5 मजुरांना 12 दिवस लागतात हे आपल्याला इथे माहीत आहे. म्हणून 6 मजुरांना x दिवस लागतात, त्यामुळे 6 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12. मग 6x बरोबर किती? 12 पंचे 60. मग x बरोबर 6 1 6 आणि इथे किती आलेले आहेत मुलांना? तर 10. म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे? तर पहा, x बरोबर आपलं उत्तर काय आलेलं आहे? तर 10 हे आलेलं आहे. म्हणून इथे यावरून 6 मजुरांना शेताची खुरपणी करायला किती दिवस लागणार आहेत? तर 10 दिवस लागणार आहेत. आपल्याला कसलं उत्तर मिळालेलं आहे? पहा, 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागतील. आता विचारलेलं आहे की 15 मजुरांना किती दिवस लागतील? जर 6 मजुरांना जास्त दिवस लागतील तर साहजिकच आहे 15 मजुरांना किती दिवस लागणार आहेत? तर कमी दिवस लागणार आहेत. बघा, आता आपल्याला काय काढायचं आहे की 15 मजुरांना किती दिवस लागतात हे आपल्याला माहित नाही, म्हणून ते आपल्याला y मानायचं आहे. म्हणून बघा, 15 मजुरांच्या शेतीची जी खुरपणी आहे ती करण्यास y दिवस लागतील असे आपण मानूयात. पहा मुलांनो, तसेच 15 मजुरांना शेताची खुरपणी करण्यास y दिवस लागतात असे आपण मानलेलं आहे आणि 5 मजुरांना किती दिवस लागतात? तर 12 हे आपल्याला इथे दिलेलं आहे. म्हणून 15 मजुरांना y दिवस लागतात, म्हणून 15 गुणिले y बरोबर 5 गुणिले 12. आता काय येणार आहे मुलांनो? तर 15y बरोबर 12 पंचे 60. तर पहा मुलांनो, 15 गुणिले y बरोबर 12 गुणिले 5. म्हणून y बरोबर किती आलेलं आहे? 5 गुणिले 12 छेद 15. मग आता आपल्याला इथे काय करायचं आहे?
तर 5×1 5 आणि 5×3 15 म्हणून काय आलेलं आहे 12/3 आणि 3×1 3 3×2 6 3×3 9 आणि 3×4 12. मग y बरोबर किती आलेलं आहे तर y बरोबर 4 आलेलं आहे. आता इथलं जे आपल्याला आन्सर आहे ते किती मिळालेलं आहे तर 4 दिवस एवढं मिळालेलं आहे. म्हणजे 2 प्रश्न आपल्याला विचारले होते पहा. पहिलं विचारलेलं होतं की 6 मजुरांना किती दिवस लागतील तर 6 मजुरांना 10 दिवस लागणार आहे आणि 15 मजुरांना 4च दिवसामध्ये जे 15 मजूर आहेत ते शेतीची खुरपणी करणार आहे. तर पहा आपण अशा प्रकारे इथे काय केलेलं आहे तर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे. 6 मजुरांना 10 दिवस लागतील आणि 12 मजुरांना किती 4 दिवस लागतील. अशा प्रकारे आपण इथे उत्तर काढलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल.